Hello friends, welcome to our channel Educational BRK. Let us begin. तर earlier topic मध्ये we have learned about the Newton's first law of motion and Newton's second law of motion. It is about the effect of force. दोन्ही जे लॉ होते ते सांगत होते तुम्हाला इफेक्ट ऑफ फोर्सचा इफेक्ट काय असतो ऑब्जेक्टवर. पहिल्या ऑब्जेक्टमध्ये तर माहिती आहे आपल्याला तो स्टेट चेंज करतो, फोर्स अप्लाय झाला अनबॅलन्स. दुसऱ्या लॉ मध्ये आपण पाहिलं की मोमेंटम चेंज होते फोर्समुळे. थर्ड लॉ मध्ये आपल्याला फोर्सचा टोटल इफेक्ट पाहायचा आहे म्हणजे इट इज इन नेचर फोर्स कॅनॉट ऍक्ट अलोन असं असते की फोर्स जो असतो एकट्याने ऍक्ट होत नसतो म्हणजेच जसं तुम्ही एखादा बॉल ड्रॉप करता जमिनीवर तर जमीन सुद्धा त्याला बाउन्स करते. हा फोर्स लावला तुम्ही परंतु जमिनी सुद्धा म्हणजेच फोर्स कॅनॉट ऍक्ट अलोन असं म्हटलं जात असते इट इज रेसिप्रोकल ऍक्शन. म्हणजे दोन ऑब्जेक्ट मधली ही एक प्रकारची रेसिप्रोकल ऍक्शन आहे म्हणजे पेअर्स मध्ये अप्लाइड होत असतो फोर्स. नेहमी लक्षात घ्यायचं, फोर्स हा नेहमी पेअर्स मध्ये अप्लाइड होत असतो. फोर्स दिला म्हणजे दुसऱ्या ऑब्जेक्टनं तो फोर्स तसाच अप्लाय करून घेतला असं होत नाही, तर तो पेअर्स मध्ये, म्हणून फोर्स एकट्याने कधीही ऍक्ट होत नसतो तर काय होत असते तर फोर्स जो होत असतो दुसऱ्या ऑब्जेक्टवर अप्लाय होत असताना तो दुसरा ऑब्जेक्ट सुद्धा पहिल्या ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय करत असतो फक्त त्याची डायरेक्शन जी असते ती अपोजिट असते परंतु अमाऊंट जो असतो तो इक्वल असतो. म्हणजे पहिला फोर्स जितका असेल तितकाच अपोजिट फोर्स असतो, फक्त त्याची डायरेक्शन जी असते ती काय असते ती अपोजिट असते This is the idea expressed in third law of motion. Newton's third law of motion मध्ये हीच आयडिया आहे की force cannot act alone. Every action force has an equal and opposite reaction force which acts simultaneously. थर्ड लॉ काय सांगतो? Every action force has an equal and opposite reaction force which acts simultaneously. For example, जर तुम्ही पाहिले म्हणजे कोणत्याही आता ऍक्शन फोर्स आणि रिॲक्शन फोर्स म्हणजे काय? ऍक्शन म्हणजे फोर्स लावला, रिॲक्शन म्हणजे फोर्सच लावला तर जसं तुम्ही बॉल अँड बॅटिंग मध्ये एक्झाम्पल मिळते तुम्हाला. बॅट तुम्ही हिट करता बॉलवर तर त्यावेळेस बॉल सुद्धा अपोजिट डायरेक्शनने तुम्हाला हिट करत असतो त्याचा फोर्स आपल्याला जाणवतो. ज्यावेळेस एखादी गन जी असते, गन आपण फायर करतो तर ती गन मधली बुलेट फॉरवर्ड डायरेक्शनने जाते. ऍट द सेम टाइम गन moves in a backward direction. ऍक्शन रिॲक्शन. आणि रॉकेटचं मेकॅनिझम तुम्हाला माहित असेल. रॉकेट काय करतो तर रॉकेट ऍक्शन फोर्स अप्लाय करतो ऑन द अर्थ म्हणजे ऍक्शन फोर्स. ऍट द सेम टाइम अर्थ अप्लाय इक्वल अँड अपोजिट फोर्स इन द अपोजिट डायरेक्शन आणि त्यामुळे रॉकेट काय होतो वर लॉन्च होतो अलग लक्षात. तर ऍक्शन अँड रिॲक्शन फोर्स, एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स असतोच. म्हणून असं म्हटलं जातं की फोर्स जो असतो तो नेहमी कशामध्ये ऍक्ट होतो? पेअर्स मध्ये ऍक्ट होतो. सिंगल मध्ये तो कधीही एक्झिस्ट करत नाही. ऍक्शन आणि रिॲक्शन ह्या सायमल्टेनियस फोर्स आहेत. ऍक्शन घडली म्हणजे त्याला रिॲक्शन घडेलच. आणि
ॲक्शन आणि रिॲक्शन ह्या ज्या फोर्स असतात, हे जे फोर्स असते हे नेहमी दिस फोर्स ॲक्ट ऑन डिफरंट ऑब्जेक्ट पहा. म्हणजे एकाच ऑब्जेक्टवर तुम्हाला ॲक्शन मिळेल आणि त्याच्यातूनच रिॲक्शन मिळेल असं नाही, तर ॲक्शन आणि रिॲक्शन ह्या डिफरंट ऑब्जेक्टकडून ॲक्ट्स झालेल्या असतात पहा. म्हणजे तुम्हाला त्या जाणवतात. तर अशा पद्धतीने हा थर्ड लॉ ऑफ मोशन आहे पहा. नेक्स्ट पॉईंट इज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. मोमेंटम कन्झर्व करते, कायम राहते, त्याविषयी आपल्याला लॉ पाहायचा आहे. पण लेट अस कन्सिडर टू ऑब्जेक्ट ए अँड ऑब्जेक्ट बी. मास ऑफ ऑब्जेक्ट ए m1 and mass of object B m2. Initial velocity of mass object A u1 and object B is u2 and initial momentum काय असेल मग दोघांचं? mass into velocity. Initial velocity u1 u2 m1 u1 m2 u2 initial momentum. Now suppose there is a collision, म्हणजे दोघं एकमेकावर आदळल्यानंतर त्यांच्या मोमेंटम मध्ये चेंज होईल, कारण फोर्स अप्लाय होईल ना. तर आदळताना बी ए वर कोलाइड होते आणि त्यावेळेस F1 हा फोर्स एक्झर्ट होतो पा ए या ऑब्जेक्टवर. त्यावेळेस मोमेंटम मध्ये जी चेंज होईल फोर्स अप्लाय झाल्यामुळे, म्हणजे नेक्स्ट जो वेलॉसिटी येईल ती v1 असेल आणि त्याचं मोमेंटम असेल आता m1 v1 फॉर ए साठी, कारण बी ने आता ए वर फोर्स अप्लाय केलेला आहे, चेंज इन मोमेंटम घडून आलं. नाव आपल्याला थर्ड लॉ माहीत झालेला आहे. ज्यावेळेस ॲक्शन असते देर इज अ रिॲक्शन, ॲक्शन फोर्स रिॲक्शन फोर्स. बी अप्लाय फोर्स ऑन ए, सेम टाइम ऑब्जेक्ट ए इज ऑल्सो एक्झर्ट फोर्स ऑन बी. ते चेंज इन मोमेंटम बी मध्ये होईल. त्यामुळे मोमेंटम ऑफ बी, पुढचं जे मोमेंटम होईल पहा m2 v2 म्हणजे त्याची वेलॉसिटी आता v2 झाली. बट अकॉर्डिंग टू थर्ड लॉ ऑफ मोशन वी नो दॅट when action and reaction force exerted on a object, तर फोर्स जे असतात ते इक्वल बट त्यांची डायरेक्शन जी असते ती अपोजिट असते बा. सेम फोर्स अप्लाय होत असतात. म्हणून आपण काय घेतलं F2 इक्वल टू मायनस F1 मीन्स फोर्स हा दोघांनी एक्झर्ट केलेला फोर्स काय असेल सारखा असेल, त्याची डायरेक्शन मात्र काय असेल डिफरंट असेल, म्हणून मायनस साईन दिलेले. नाव F2 F मीन्स MA and F2 मीन्स 2 लावायचं येईल, M2 A2 minus F1 means M1 A1, but A equal to V minus U divided by T. Here A2 means we can write V2 minus U2 divided by T. A1 V minus U divided by T. V1 लिहावं लागेल, V1 minus U1 divided by T. T get cancel. Multiply this bracket with M2 V2 minus M2 U2. Now again multiply this bracket with minus M1 V1 minus plus M1 V1. Transfer the shift कराए. M2 V2 plus M1 V1 equal to M1 V1 and this shift there M2 V2. काय झालं बा, हे इनिशियल मोमेंटम अँड दिस इज फायनल मोमेंटम. मोमेंटम ऑफ
फर्स्ट ऑब्जेक्ट, मोमेंटम ऑफ सेकंड ऑब्जेक्ट. And when the force exerts, change in momentum, तर चेंज इन मोमेंटम ऑफ सेकंड ऑब्जेक्ट, फर्स्ट ऑब्जेक्ट. काय दिसते बा? तर चेंज इन मोमेंटम जे कोलाइडच्या पहिले असते, कोलाइडच्या नंतर सुद्धा मोमेंटम काय असते? सारखंच असते बा. म्हणून आपण काय म्हणायचं? द मॅग्निट्यूड ऑफ फायनल मोमेंटम, फायनल मोमेंटम इज ऑलवेज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ इनिशियल मोमेंटम. म्हणजे आधीचं मोमेंटम नंतरचं मोमेंटम नेहमी काय असते? सारखं असते. आणि ह्यावरून तो लॉ एस्टॅब्लिश केला पहा, त्याला आपण काय म्हणतो? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. व्हेन नो एक्सटर्नल फोर्स ऍक्ट ऑन टू इंटरॅक्टिंग ऑब्जेक्ट, नो एक्सटर्नल फोर्स एक्झर्ट करत असो आपण, जे इंटरॅक्ट करून राहिले ऑब्जेक्ट, देअर टोटल मोमेंटम रिमेन कॉन्स्टंट. त्यांचं टोटल रिमेन आधीचं आणि इंटरॅक्ट झाल्यानंतरचं मोमेंटम कसं असेल? कॉन्स्टंट असेल. इट डज नॉट चेंज. ते काय होत नाही? चेंज होत नाही पा. आता म्हणजेच त्यांचं मोमेंटम काय राहते? अनचेंज राहते. आधीचं आणि नंतरचं, कोलाइड झाल्यानंतरचं मोमेंटम, कोलाइड व्हायच्या आधीचं दोन ऑब्जेक्टचं मोमेंटम काय राहते? सारखं राहते पा. आता हे कसं काय लक्षात येईल पा आपल्या? हे आपण कसं अंडरस्टँड करू शकू की मोमेंटम कॉन्स्टंट राहते? तर आपल्याला लक्षात घेता येईल पा की ज्यावेळेस दोन ऑब्जेक्ट एकमेकावर कोलाइड होतात, तर सुरुवातीचं मोमेंटम तर त्यांचं लक्षात येईल आपल्याला. m1 u1, m2 u2 हे दोघांचं सुरुवातीचं मोमेंटम आहे. पण ज्यावेळेस ते एकमेकावर कोलाइड होतात, फोर्स एक्झर्ट करतात, तर एखाद्या ऑब्जेक्टचं मोमेंटम डिक्रीज होऊ शकते, एखाद्या ऑब्जेक्टचं इन्क्रीज होऊ शकते. बट टोटल मोमेंटम जे असेल त्यांचं आफ्टर कोलिजन हे सेम असेल पा. म्हणजे ते डिस्ट्रीब्यूट होऊन जाते बा, रिडिस्ट्रीब्यूट होऊन जाते. पहिलंचं जे मोमेंटम असते, सुरुवातीचं दोघांचं जे मोमेंटम असेल ते आफ्टर कोलिजन काय होते? रिडिस्ट्रीब्यूट होते. परत ते त्याची विभागणी होऊन जात असते. एखाद्याचे कमी होईल, एखाद्याचं कमी मोमेंटम होईल, परंतु ॲक्च्युअल मोमेंटम पहिल्या वेळेस असेल असं आपण म्हणू शकतो बा. म्हणजेच व्हेन टू ऑब्जेक्ट्स कोलाइड्स, the total momentum before collision is equal to the total momentum after collision. Before collision, after collision. जर कोलाइड होत असतील ऑब्जेक्ट तर पहिले सारखं आणि कोलिजन झाल्यानंतर सुद्धा सारखं. कारण ते नंतर रिडिस्ट्रीब्युशन होते त्यांचं. कोलिजन झाल्यानंतर एखाद्याचं कमी होईल, एखाद्याचं जास्त होईल, परंतु पहिल्याच्या मोमेंटम एवढंच असेल. आता याचं खरोखर जर एक्झाम्पल पाहायचं आपलं, खरोखरच असं होते का? तर आपण एक गन आणि त्यामध्ये असलेले बुलेट आणि गनचा विचार करू. बुलेट फायर्ड करायच्या आधी, समजा फायर्ड करायच्या आधी गनमध्ये बुलेट आहे, बरोबर आहे? बुलेटचं मास आणि बुलेटचं मोमेंटम आणि गनचं मोमेंटम हा कसं असेल? किती असेल? दोन्ही रेस्टमध्ये आहे, बरोबर आहे? कारण गन जी आहे ती सध्या आपण फायर केलेली नाही आहे, म्हणून गनचं बुलेटमध्ये जे बुलेट तुम्ही ठेवलेले आहे त्याचं जे मास असेल आणि त्याची व्हेलॉसिटी काहीच नाही, मास तर आहे त्याला गोळीला, तर त्याचं मोमेंटम 0 असेल. गनला मास आहे परंतु तिला व्हेलॉसिटी नाही आहे, म्हणजे तिचे मोमेंटम 0 असेल. म्हणजे टोटल मोमेंटम दोघींचं काय? 0 आहे. बिफोर फायरिंग पा टोटल मोमेंटम बुलेटचं आणि गनचं मिळून काय? 0 आहे. आता फायर्ड केल्यानंतर काय होईल पा? कसं रिडिस्ट्रीब्यूट होईल पा ते मोमेंटम? फायर्ड केल्यानंतर यू कॅन ऑब्झर्व दॅट द बुलेट गोज इन द फॉरवर्ड डायरेक्शन
ॲट द सेम टाइम द गन मूव्ह इन द बॅकवर्ड डायरेक्शन. हा म्हणजे मोमेंटम चेंज झाला आता, परंतु एकाच आहे बुलेट जी आहे ती फास्ट पडेल, तिला व्हेलॉसिटी येईल, तिचं मास कॉन्स्टंट राहील. गन जी आहे तिचं मास जास्त आहे, परंतु तिला तिचा व्हेलॉसिटी तितकी नसेल. परंतु दोघांच्या डायरेक्शन काय आहे, डिफरंट आहेत. एक फॉरवर्ड आहे ते एक बॅकवर्ड आहे. म्हणजे दोघांचं मोमेंटम इथं सुद्धा काय होऊन जाईल, झिरो होऊन जाईल. म्हणजेच M1 V1 प्लस M2 V2 इक्वल टू झिरो. म्हणजे फायनल मोमेंटम काय होऊन जाईल, झिरो होऊन जाईल. त्यालाच म्हणतो आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम.